नमस्कार मंडळी, मी समृद्धीज मेजवानीमध्ये आज आपण मँगो केक तयार करणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच आपण हा मँगो केक तयार करणार आहोत। ह्यामध्ये आपण बटर किंवा कोणत्याही प्रकारचे इसेन्स वापरणार नाही आहोत, तरी सुद्धा मस्त सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा मँगो केक तयार होणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि शेअरसुद्धा करा। तर सुरुवातीला मँगो केक बनवण्यासाठी आधी आपण टीनला ग्रीस करून घेऊया। इथे आम्ही केक टीन घेतलेला आहे, त्याला थोडासा अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे। तेलाने पूर्ण टीनला आपण इथे ग्रीस करून घेणार आहोत। आणि आता इथे आपला तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरसुद्धा लावू शकता, पण मी तुम्हाला आज कमीत कमी साहित्यामध्ये परफेक्ट केक कसं बनवायचं ते दाखवणार आहे। त्यासाठी आता बघा, तेलाने ग्रीस करून झाल्यानंतर इथे आपण अर्धा चमचा मैदा घ्यायचा आहे आणि मैद्याने पूर्णपणे केक टीनला डस्ट करून घ्यायचा आहे, म्हणजे केक आपला अजिबात टीनला चिटकत नाही। सुरुवातीला ही तयारी आपण करून घ्यायची आहे। तर इथे मी मँगो केक बनवण्यासाठी 2 आंबे घेतलेले आहेत। छान तयार पिकलेले आंबे घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्या केकला रंगसुद्धा आणि गोडवासुद्धा खूप छान येतो। तर ह्याचा एक गर काढून घेतलेला आहे। 1 कप एवढा आपल्याला गर इथे या मँगो केकसाठी लागणार आहे। आणि आता अर्धा कपपेक्षा थोडी जास्त आपल्याला इथे साखर घ्यायची आहे। आपली ही जी साखर आहे नॉर्मल, तीच साखर आपल्याला यामध्ये वापरायची आहे। आणि अर्धा कप आपल्याला इथे तेल वापरायचं आहे। तर इथे तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता। आणि तेल घेताना विदाऊट कोणतेही शेंगदाणा तेल वगैरे घ्यायचं नाही आहे। आणि हे मिक्सरमध्ये पूर्णपणे आपण फिरवून घेऊया 1 मिनिटभर। आणि हे बघा, 1 मिनिट फिरवल्यानंतर मस्त ते एकजीव झालेलं आहे। साखरसुद्धा छान ह्यामध्ये मेल्ट झालेली आहे। तर हे परफेक्ट तयार मिश्रण झालेलं आहे। ते आता आपण एका मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया। तर आता ह्यामध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया। तर ह्यामध्ये आता मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि ह्यामध्ये आपण आता 1 सॅशे इनोचा वापरणार आहोत, म्हणजे जवळजवळ 1 चमचा हा इनोचा होतो। तर पूर्णपणे हे एवढंच आपल्याला ह्यामध्ये लागणार आहे साहित्य। तर आता हे पूर्ण चाळून घेऊया आपण। ह्यामध्ये कुठे गुठळ्या असतील त्या मोडून काढायच्या आहेत आणि हे चाळून घ्यायचं आहे मैदा यामध्ये। आता हा मैदा बघा पूर्णपणे चाळून झालेला आहे। आता आपण हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊया। ह्यामध्ये आपण दूध किंवा पाणी असं काहीही वापरणार नाही आहोत। आपण जे 1 कप इथे मँगोचा गर तयार केलेला आहे त्यामध्येच आपलं हे मिश्रण परफेक्ट असं इथे तयार होणार आहे। आता 5 मिनिट आपल्याला हे मिश्रण चांगलं असं फेटून घ्यायचं आहे। ह्यामध्ये अजिबात असं गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत। मस्त एकसारखं असं हे फेटून घ्यायचं आहे। तुम्ही रंग पाहू शकता, मस्त इथे ह्याला रंगसुद्धा आलेला आहे। आपण छान असे तयार आंबे घेतले ना तर केकला रंगसुद्धा छान येतो। त्यामध्ये आपल्याला कोणतेही फ्लेवर किंवा इसेन्स कलर काही घालायला लागत नाही। छान मस्त ह्याला रंग आलेला आहे। आता 5 मिनिटभर आपण हे छान फेटून घेतलेलं आहे। तर हे मिश्रण तुम्ही इथे पाहू शकता, परफेक्ट असं इथे बघा, केकला आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी त्याप्रमाणे इथे मिश्रण पातळ झालेलं आहे। जर तुमचं मिश्रण जर घट्ट झालं तर त्यामध्ये तुम्ही 1-2 चमचे दूध घालू शकता आणि ते मिश्रण थोडंसं पातळ करू शकता। तर हे परफेक्ट असं हे बघा, इथे आता हे बॅटर तयार झालेलं आहे। तर हे मिश्रण पूर्णपणे असं फेटून झाल्यानंतर आपल्याला इथे ह्यामध्ये अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे। फक्त अर्धा चमचाच आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे ह्यामध्ये, कारण आपण इनो घातलेला आहे आणि इनो ॲक्टिवेट होण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडंसं लिंबाचा रस घातलेला आहे। आणि लिंबाचा रस घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता, हे बघा थोडं हे मिश्रण थोडं फुलल्यासारखं दिसते छान। आता हे ॲक्टिवेट झालेलं आहे इनो। आणि आता एका साईडला आपण इथे कढईसुद्धा प्रीहीट करायला ठेवली होती। स्लो फ्लेमवर 7 ते 8 मिनटं तरी आधी आपल्याला ही कढई प्रीहीट करायला ठेवायची आहे। आणि तोपर्यंत आपण हे मिश्रणसुद्धा छान असं आपलं तयार फेटून झालेलं आहे। तर आता आपण केक टीनमध्ये हे पूर्णपणे काढून घेऊया सगळं मिश्रण। आता इथे मी हे स्पॅच्युलाने काढून घेणार आहे यामध्ये। आणि छान असं सगळं काढून झाल्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला ते एकसारखं असं करून घ्यायचं आहे। वरच्या बाजूला छोटा चमचा घ्यायचा आणि त्याने एकसारखं गोलाकार असं फिरवून घ्यायचं आहे, कारण हा केक जास्त असं ज्या आपण शेपमध्ये ठेवू त्या शेपमध्येच तयार होतं।
म्हणून एकसारखं इथे असं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करायचा, म्हणजे एअर बबल्स असतील ते निघून जातील. आणि ही आता आपण वरून टुटी फ्रुटी किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर ड्रायफ्रूट्सनी सुद्धा गार्निशिंग तुम्ही करू शकता. तर आपली ही होममेड टुटी फ्रुटी आपण जी घरी बनवली होती तीच आहे, मस्त ह्यावर ठेवलेली आहे. आणि ही पहा कढईसुद्धा छान प्रीहीट झालेली आहे. त्यावरती मी असे एक स्टँड ठेवलेला आहे आणि त्यावरती आता आपण हे केक टीन ठेवणार आहोत आणि एक 40 ते 45 मिनटे झाकण ठेवून आपण हे केक बेक करायला ठेवणार आहोत. तोपर्यंत अजिबात आपण झाकण उघडून बघायचं नाही आहे. आणि हे बघा इथे आता 40-45 मिनटं झालेली आहेत आणि थोडा वेळ मी असंच ठेवून दिलं आहे आणि आता थोडं थंड झालेलं आहे आणि साईडनी सुद्धा कडा बघा छान मोकळ्या झालेल्या आहेत. आता एका ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे. केक मस्त बेक झालेला आहे आणि अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा हा आपला केक तयार झालेला आहे. मी तुम्हाला कट करून दाखवते. मस्त इथे केक झालेला आहे, एकदम सॉफ्ट असं कटिंग करतानाच आपल्याला ते जाणवतं. एकदम स्पॉन्जी असा हा केक इथे तयार झालेला आहे. आणि ह्याला जाळीसुद्धा बघा तुम्ही पाहू शकता, मस्त जाळी आलेली आहे आतून आणि एकदम मस्त सॉफ्ट केक इथे तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही आज आपण बनवलेल्या मँगो केकची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.